2011ला 110 कोटीत ज्याचं टेंडर निघालं होतं, जे 2025ला किमती वाढतात का कमी होतात? इथं कमी झालेले आहे. जागेच्या किमती संभाजीनगरात शहराच्या मध्यभागी असलेलं हॉटेल ज्याचं व्हॅल्युएशन 2010-11ला 110 कोटी येत होतं, आता ते 46-47 कोटीवर येऊन पोचलेले, 67 कोटीवर येऊन पोचलेलं आहे. आणि ह्याच्यात जे बीड झाले त्याच्यामध्ये जो SDM आमच्या इथे यांनी 2 राज्यस्तरावरील वर्तमानपत्रात, आता त्यांनी बातमी म्हटलं, खरं तर ती जाहिरात मानायला पाहिजे होतं, जाहिरात द्यावी अशा प्रकारची सजेशन होतं. तर माझा प्रश्न राहील की कोणत्या 2 राज्यस्तरावरच्या वर्तमानपत्रात या जाहिराती आल्या? एक हा मुद्दा. एक दुसरी गोष्ट, ह्या ज्या कंपन्या संजयजी शिरसाट परवा बोलल्याचं मी ऐकलं आणि वर्तमानपत्रात आलं की याच्यात 5 पार्टनर आहे. माझं त्यांना आव्हान आहे की 5 पार्टनर जरा जाहीर करून दाखवा, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे ती जाहीर करून दाखवा. कारण कोर्टाने याच्या टेंडरमध्ये उतरताना आर्थिक स्थिती कशी असावी हे सुद्धा सांगितलेलं आहे. कारण तुम्ही तुमच्या सर्व व्यापी ज्ञानातून असं सांगितलं की मी आता मग सगळे 3-3 कोटी जमा करणार आणि मग बँकेचं लोन करणार. मग तर असं केलं तर लोक तेच धंदे करत बसतील. कोणी टेंडरमध्ये उतरेल, कोणी बिडिंगमध्ये उतरेल? असं नाही होऊ शकत. आपण 5 पार्टनर कोण आहे? माझ्या माहितीप्रमाणे या कंपनीत कोणते 5 पार्टनर नाही. सिद्धांत शिरसाट आणि शिरसाट साहेबांच्या सुविद्य पत्नी विजयावहिनी याच्यात डायरेक्टर म्हणजे 2 पार्टनर आहे अशी माझी माहिती आहे. आणि असं असताना मग आता सिद्धांत शिरसाटचं उत्पन्न काय? तर या वर्षीचं जे मी उत्पन्न जे याला बघितलं एकाच वर्षीचं, खरं तर 3 वर्षाचं इन्कम याच्यात असलं पाहिजे, परंतु याच्यात कुठे दिसत नाही. या कंपनी 3 वर्षापूर्वी स्थापनच झालेली नाही, तो इन्कम कुठून असणार आहे? आणि मग याच्यात रूल आहे की 3 वर्षाचं तुमचं इन्कम दाखवावं. जर ही कंपनी अजून स्थापन झाली का नाही झाली मला माहिती नाही, आणि त्याच्यामुळे 3 वर्षाचं कुठून इन्कमच नाही दाखवलं, त्याच्यात इन्कम टॅक्स कुठून दाखवणार इन्कमच नसलं तर? आणि जे काही दाखवलं सिद्धांतचं व्यक्तिगत 59 लाख रुपये दाखवल्याचं मला दिसतंय. मी याच्यावर दावा नाही करत, मला दिसतंय 59,10,690 रुपये इन्कम टॅक्स 2 ऑक्टोबर 2024 त्याचं फायलिंग आहे. माझ्या माहितीप्रमाणे कोर्टाने जे सांगितलं की 3 वर्षाचं स्वतःचं ह्या कंपनीचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे. आता 3 वर्ष या कंपनीला झालेली नाही, कंपनी स्थापन झाली की नाही झाली हा प्रश्न आहे. तर मग तुम्ही हे टेंडर या कंपनीला कसं देऊ शकता? हा माझा टेंडर काढणाऱ्याला सवाल आहे. दुसऱ्या 2 कंपन्या ह्या सपोर्टिंग उभ्या राहिल्या स्पष्ट दिसतं, त्याच्यात काही फार चोरू लपवायचं काही दिसत नाही. आकड्याहून स्पष्ट कळतं, वेळाहून लक्षात करतं. 1:10 हे, 1:20 हे, 1:55 हे. तिघांनी टेंडर एकाच वेळेस टाकलेले. हे झालं की हे झालं की ही सिस्टीम आम्हालाही माहिती आहे, आम्हाला काही शिकवण्याची गरज नाही. दुसरे जे आहे टेंडर, तिसरं तर एकतर रस्ते बनवणाऱ्या कंपनीचं कल्याण रोडवेज ही इंदोरची कंपनी, पण आमच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर यांचं काम चालू आहे हॅमच्या माध्यमातून, आणि तोच याच्यात टेंडर घेणारा दिसतो. याचा अर्थ कोणता तरी दबाव टाकून त्याला याच्यात, कारण त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे, याला उतरवायला भाग पाडलेलं दिसतं ओव्हरऑल जर मी पाहिलं, मला जे एकंदर अभ्यास जो त्याच्यावर. आणि मग थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर राज्य सरकारच्या महसूल विभागाला चुना लावण्याचं काम या माध्यमातून झालेलं दिसतंय. आणि मग हे सगळं जर तुमची 67 कोटीची ऐपत नाही तर तुम्ही 67 कोटीचं टेंडरमध्ये कसं उतरू शकता? उद्या बँकांचे कर्ज घेऊन थोडी या गोष्टी करत असतात. आणि म्हणून हे चुकीची पद्धती आहे, चुकीची प्रोसेस आहे, टेंडर चुकीचं आहे, कंपन्या जर निवडल्या गेल्या तर त्या चुकीच्या आहे. आणि मला असं वाटतं याला चॅलेंज होऊ शकेल.